नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. दालवडी तालुका फलटण या गावामध्ये संविधान अमृत महोत्सव व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संविधान प्रसार प्रचाराचे कार्यक्रम नियमितपणे न घेणाऱ्या दालवडी येथील ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी यांना बडतर्फ करण्यासाठी फलटण पंचायत समिती समोर या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक बनले असून या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमक्या काय मागण्या आहेत आणि आंदोलन कधी पर्यंत राहणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण आंदोलनाला बसला आहात. तुमचं नाव सांगा सुरुवातीला आणि काय मागण्या आहेत. मी अक्षय साळवे भीमसैनिक आहे. आज फलटण तालुक्यामध्ये संविधान अमृत महोत्सव जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा दालवडी या गावामध्ये संविधान अमृत महोत्सव ज्या पद्धतीनं वेळापत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलं होतं त्या पद्धतीनं झालं नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत. आता काय भूमिका असणार आहे, कधीपर्यंत हे उपोषण असणार आहे? सध्या बीडीओ साहेब थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी आंदोलनाला भेट देऊन गेले. त्यांना ग्रामसेवकांनी दाखवल्याप्रमाणे त्यांनी काही फोटो आम्हाला दाखवले की त्या पद्धतीनं जी आमची मागणी आहे त्या पद्धतीनं आम्ही अशा पद्धतीनं कार्यक्रम साजरे केलेले आहेत. परंतु आम्ही ते फोटो पाहिल्याच्या नंतर काही फोटोंवरती जिओ टॅग आहे आणि काही फोटोंवरती जिओ टॅग नाही. विशेष म्हणजे संविधान अमृत महोत्सव जिल्हाधिकाऱ्यांनी जे वेळापत्रक जाहीर केलं होतं त्या वेळापत्रकानुसारच ते फोटो नाहीत असा त्या सगळ्या फोटो पाहून आम्हाला निदर्शनास आलं. आणि आम्हाला असा संशय आहे की ते जे फोटो आम्हाला दाखवत आहेत त्यातले अनेक फोटो हे जुने आहेत किंवा त्या नियमावलीमध्ये जे वेळापत्रक जाहीर केलेले त्या वेळापत्रकामध्ये ते बसतच नाहीत. त्यामुळे दालवडी या गावामध्ये संविधान अमृत महोत्सव त्या कार्यकाळामध्ये झालेलाच नाही असं आम्हाला आशा झाला नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आता कशी असणार पुढची भूमिका, कशी असणार आंदोलनाची भूमिका, कशी असणार? गटविकास अधिकाऱ्यांना आम्ही पुन्हा एकदा एक पत्र द्यायला निघालेलो आहोत. आता थोड्या वेळात ते देणारच आहे की फलटण तालुक्यामध्ये जवळपास 132 गावं आहेत. सर्वप्रथम मी दालवडीतल्या संविधान प्रेमींचं मी आभार मानतो की त्यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष वेधत आज या ठिकाणी आंदोलन लावलेलं आहे. फलटण तालुक्यामध्ये 132 ग्रामपंचायतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आदेश दिले की संविधान अमृत महोत्सव प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये साजरा करण्यात यावा, परंतु तो साजरा होत नसल्यामुळे नॅशनल दलित मुवमेंट जस्टिसच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांनी बीडीओ साहेबांना पत्र पाठवलं आणि त्यांना निदर्शनास आणून दिलं की अनेक गावांमध्ये या पद्धतीने कार्यक्रम साजरे होत नाहीत. तर त्यानुसार बीडीओ साहेबांनी विस्तार अधिकाऱ्यांना एक सूचना जारी केली की तुम्ही भरारी पथक नेमा आणि ज्या ज्या गावामध्ये कार्यक्रम साजरे होत असतील त्याचे फोटो तुम्ही कलेक्ट करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला किंवा आमच्यापर्यंत ते फोटो पोहोचवा. आता तुम्ही जे यांना जे मागणी केली आहे बडतर्फ करण्याची, हो, या मागणीवर ठामात 100% आम्ही या मागणीवरती ठामवत. आम्ही त्यांनी जर प्रशासनाने तशी भूमिका नाही घेतली तर काय करणार? आम्ही बेमुदत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. नक्कीच ज्या दालवडी ग्रामपंचायत मध्ये जो हा उपक्रम राबवण्यात आला नाही त्यामुळे संविधान अमृत महोत्सव व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संविधान प्रसार प्रचाराचे कार्यक्रम घेतले नसल्याचे या ठिकाणी नसल्याने कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत आणि नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत. जोपर्यंत प्रशासन या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचाही या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी पंचायत समिती फलटण.